नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेचा बोजवारा ठेकेदार व प्रशासन संगणमताने ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. हर घर नल योजना घोषित करण्यास ग्रामस्थांचा विरोध, तर संबंधित योजनेत दोषी असणाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. मंडणगड तालुक्यातील महाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर योजनेतून होणारा पाणी पुरवठा हा दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याचा अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकरवन व पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे केल्या होत्या. त्यावर ग्रामपंचायतीने पाणी तपासणीचा निर्णय घेत पाणी नमुने तपासणीसाठी दापोली येथील प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आलाय. प्राप्त अहवाल संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी पुन्हा पाणी नमुना तपासण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून पाणी पंचायत समिती पुरवठा विभाग ठेकेदाराला वाचविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे का, असा सवाल निर्माण झालाय. याबाबत पुन्हा तक्रार दाखल केल्याने ग्रामपंचायत लोकरवन यांनी दिनांक 6 फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करीत पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ कुंभारली यांना सदर विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकाद्वारे निमंत्रित केले. सदर ग्रामसभेत संबंधित अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने व संबंधित ठेकेदार व सह ठेकेदार यांना हे अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोप करीत हर घर नल योजना घोषित करण्यास विरोध करीत सदर योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी पंचायत समिती मंडणगड यांना पत्र देत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागवली आहे. त्याचबरोबर या योजनेतून होणारा पाणी पुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या फलकही मंडळाकडून सर्व ठिकाणी लावलाय. त्याचबरोबर सदर ग्रामसभेत संबंधित ठेकेदार व सहठेकेदार यांना भविष्यात कोणतीही विकास कामे देऊ नये असे ग्रामस्थांनी एकमुखाने सांगत तसा ठरावही ग्रामसभेत घेण्यास सांगितलं असून सदर सहठेकेदार यांनी केलेल्या अन्य कामांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुंभारली ग्रामस्थ मंडळाचे आम्ही सदस्य आहोत. या ठिकाणी 2023ला जलजीवन मिशन हर घर नळ योजना ही कार्यान्वित करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात हे आज काम पूर्ण झालेलं आहे. पण त्या कामामध्ये अनेक प्रकारच्या चुका आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही जी पाणी पुरवठा आम्हाला करण्यात आलेला आहे ते अतिशय दुर्गंधीयुक्त आणि दूषित आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, मंडणगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.